मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। सातपूर अशोकनगर परिसरात ज्योती जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन। सातपूर अशोकनगर भागातील गुरु शिष्य समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी ज्योती जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी आज महिला दिनानिमित्ताने सौभाग्य लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मागील वर्षाचे अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्योती जन्मोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करण्यासाठी सूचना मांडल्या। या बैठकीप्रसंगी 2025 कार्यकारिणी निवडीसाठी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, प्रसिद्धी प्रमुख या पदांवर काम करण्यासाठी इच्छुकांनी न्यावे द्यावेत असेही आवाहन कोर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेवक योगेश शेवरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, चैतन खैरनार, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष GS नाना सावळे, मुन्ना तुपे, गौरव जाधव, पंकज निकम, राजेश खताळे, प्रकाश महाजन, मचिंद्र माळी, अनिल माळी, प्रवीण नागरे, भारत जाधव, विजय बुरकुल, गोकुळ नागरे, राहुल साळुंगे, बाळासाहेब जाधव, विकास सोनवणे, हेमंत सिरसाट, प्रकाश खैरनार, सौ क्रांती जाधव, सौ संजीवनी जाधव, सौ निलिमा जेजूरकर, सौ स्वप्ना माळी, तुषार भंदुरे, गुलाब माळी, ज्ञानेश्वर थोरात, राजू पाटील, रवींद्र काश्मीरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अश्विन महाजन, अण्णासाहेब जावळे, अजय आघाव, किरण भिवसने, रवींद्र पालवे, शशी सोनवणे, राहुल साळुंके, दीपक भंदुरे, काळू काळे, ज्ञानेश्वर पेहरे यांच्यासह कोर कमिटीचे प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मचिंद्र माळी, भारत जाधव, पंकज निकम, अर्चना थोरात, पोपटराव जेजूरकर, प्रवीण नागरे, अनिल माळी, राहुल साळुंके, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, गोकुळ तिडके, मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, सुरेश मोरे, तुषार भंदुरे, शिवाजी काळे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे यांच्यासह सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील काम करणारे मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते। क्रांती, जय शिवराय, जय भीम। मला आनंद हा होतो का मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या जास्ती आहे मीटिंगची, आणि महिलांची तर अजूनच जास्ती झाली, कारण मागच्या वर्षी एवढ्या महिला नव्हत्या। महिला दिनाच्या तुम्हाला त्यामुळं खूप खूप शुभेच्छा। मागच्या वर्षी जो अनुभव आला मला, सगळ्यांनी खूप साथ दिली पूर्ण पंचकृषीतून, आणि कार्यक्रम खूप छान झाला। अध्यक्षाचं जरी नाव मोठं होतं पण ते एका अध्यक्षामुळं नाही होत, ते असे कोर कमिटी सभासद असतात, परत सर्व देणगीदार असतात, कार्यक्रमाला येणारे नागरिक असतात, यांच्यामुळं तो कार्यक्रम उंचचा होतो आणि एक नाव मोठं होतं। अध्यक्षासाठी सर्व इच्छुक असतात, सगळ्यांना वाटतं मला अध्यक्ष हवं, माझी मागच्या वर्षी इच्छा होती, झालो, नाव मोठं आलं। तसं नवीन नवीन लोकांनी पुढे यायला पाहिजे। त्याकरता आम्ही काय केलं का, पहिले कोर कमिटीची संख्या वाढवली। कारण कोर कमिटी संख्या का वाढवायची, कारण कोर कमिटीमध्ये ज्याला बी अध्यक्ष व्हायचं आहे, कार्याध्यक्ष व्हायचं आहे, उपाध्यक्ष ज्याही पदं घ्यायचे, तर त्या कोर कमिटीमध्ये त्या कमी 3 वर्ष काम केलेलं पाहिजे, कारण त्याला काहीतरी अनुभव पाहिजे। त्यांनी समितीसाठी, त्या उत्सवासाठी काहीतरी त्याचा वेळ दिलेला पाहिजे 2-3 वर्ष, मग त्याला करण्यामध्ये जरा आनंद येतो, किंवा त्याला पण बरं वाटतं का मी काहीतरी करत होतो 2-3 वर्षापासून, मला काहीतरी न्याय मिळाला। तर तसं ज्यांना इच्छा असते ना, तर त्यांनी याच्या पुढे लक्षात ठेवा का कोर कमिटीमध्ये येत जा, आणि कोर कमिटीमध्ये कोणी पण येऊ शकतं, असं काही नाही कोर कमिटीमध्ये आपण एकालाच घेतो का त्यालाच घेतो असं काही नाही। मी सर्वांनी सहकार्य केलं मागच्या वर्षी, त्यावर सगळ्यांचे धन्यवाद मानतो। आणि आलेल्या आजच्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले, खास करून नानाजी लोंढे, योगेश भाऊ शेवरे, आमचे साळवे नाना, शिरसाट साहेब, धीरज भाऊ शेळके, पंकजी निकम, गौरव जाधव, राजू भाऊ, सात, कारण आता सगळ्यांचे नाव घेणं, आशाताई, सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही, परंतु ठीक आहे,
सर्व पदाधिकारी सर्व आले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. मित्रांनो, आजच्या मीटिंगचं महत्त्वाचं निवेदन जे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे उपस्थित असलेल्या सर्वांना आमची विनंती असेल की गुरु शिष्य जयंती जी आम्हाला यावर्षी साजरी करायची आहे, आपल्याला साजरी करायची आहे. ती साजरी करत असताना आम्हाला उपस्थितांच्या सूचना व मार्गदर्शनाची फार अत्यंत गरज आहे. कारण प्रत्येक व्यक्तीकडे एक वेगवेगळं कौशल्य, वेगवेगळे विचारसरणी, वेगवेगळे आयडियाज असतात. कारण हे सामाजिक काम प्रत्येकजण आपापल्या आयडियाने करत असतं आणि आपल्याकडे काही ज्या सूचना असतील त्या निश्चितच कोर कमिटी हे त्या सूचनांचा विचार करून या येऊ घातलेल्या जयंती उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे सामाजिक संदेश किंवा उत्सव कसा चांगल्या प्रकारे साजरा करता येईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आपण दिलेल्या सूचना, आपण दिलेल्या संकल्पना निश्चितच आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. सातपूर शहर एकत्र येत आहे. सातपूर शहर एकत्र येत आहे याचा हा सगळ्यांना आनंद आहे आणि सगळ्यांनी मला वाटतं शिवजन्मोत्सव कोर कमिटी असेल, महात्मा फुले शिवजन्मोत्सव कोर कमिटी असेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर कमिटी यांचं आपण सगळ्यांनी प्रथम टाळ्या वाजून यांना दाद दिली पाहिजे. कारण या कोर कमिटीमध्ये तिन्ही कोर कमिट्या जर आपण बघितलं तर प्रत्येकजण हा प्रतिष्ठित आहे, प्रापंचिक आहे आणि उद्योजक असेल किंवा नोकरीवाला आहे. सर्व काम धाम सोडून ह्या कार्यामध्ये तो सहभागी होतो. याचं कारण एकच आहे की आपण सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन सर्व सुखदुःखात हजर झाले पाहिजे. हाच एकमेव अजेंडा हा आपल्या सर्व कोर कमिटीचा आहे. आपण यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे साथ दिली पाहिजे. पैसा हा प्रत्येक कार्याला मिळतोच, पण तो द्यावा लागतो. पण मनुष्य पाठबळसुद्धा हे खूप लागतं आणि त्यासाठी आपल्याला जर पैशाची कमी असली, प्रकाश भाऊ, जर काही नाही जेवढा वेळ देता येईल तेवढा दिला तर त्या कार्याचा आनंद वेगळा असतो. कारण मी खरं जरी एक आठवण केली आपल्या प्रकाश भाऊला आणि मंडळाला ज्यांचा आशीर्वाद होता, आमचे गुरुवर्य आज माळीदादा इथं नाही आहे. खरंच अशा लोकांचं पितृतुल्य जेव्हा हरपल्यानंतर हे असे मोठमोठे कार्यक्रम कराय कोर कमिटी जे आम्हाला काम सांगेल. एक आता प्रवीण भाऊंनी सांगितलं का कोर कमिटीच्या काही त्रुटी, मला वाटतं मी प्रथमच सांगितलं की आपण सर्व प्रकारचे प्रतिष्ठित येऊन एकत्र येऊन कार्यक्रम करतात आणि कुठेही चूक आढळलेली नाही. उलट कारण महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहायला घेतली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 390 कलम लिहिले असते, 398 लिहिले असते किंवा 400 गेले असते, पण 395 का लिहिले? कारण महात्मा फुलेंच्या घराचा नंबर नगरपालिकेने 395 नंबर दिलेला होता आणि महात्मा फुलेंना आदरांजली म्हणून, महात्मा फुलेंचं अभिवादन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त 395 कलमाची घटना लिहिलेली आहे. आणि म्हणून या गुरुशिष्य जयंतीच्या निमित्ताने एवढं सांगतो का जो कार्यक्रम आपण राबवत आहात, या अगोदरही जे अनेक कार्यक्रम केले अतिशय यशस्वी झाले, अतिशय चांगले झालेले, गर्दीसुद्धा खूप झालेली आहे. का जो कार्यक्रम आपण अंबिका स्वीटपासून सुरू केला तो आज जाणता राजाच्या ग्राउंडवर होत आहे, म्हणजे खरोखर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. असं झालं की आपण महापुरुषांना त्यांच्या जातीमध्ये बांधून ठेवलं की हे महापुरुष या जातीचे, ते त्या जातीचे. तो जातीभेद विसरून त्या जातींमधल्या भिंती आपण आता पाडून टाकलेल्या आहे आणि सगळेजण एकत्र येऊन एका विचाराने हा जो संयुक्त जन्मोत्सव आपण साजरा करतो त्यासाठी आमच्यासारखे सगळेजण कार्यकर्ते म्हणून प्रकाशभाऊ असतील किंवा पोपटराव जेजुरकर साहेब असतील किंवा तुम्ही सगळेजण असाल, तुमच्याबरोबर आमच्यासारखे प्रत्येक कार्यकर्ते आणि काम करणारी माणसं तुमच्यासोबत आहे. मला माहीत आहे की कुठलाही कार्यक्रम आपण नक्की शिवजन्मोत्सवाचे सगळे कार्यक्रम आपण सगळेजण बघतात. कार्यक्रम म्हटला की त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक मदत. कारण आर्थिक मदतीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. या ग्रुपची किंवा समितीची जी काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे ती अजून मला माहिती नाही, पण मी हळूहळू इन्वॉल्व झाली तर मला काय कार्य आहे, कशा प्रकारे चालतं, काय आहे त्याची माहिती घेऊन मी नक्कीच मला जी काही मदत करता येईल ती मदत करेल, वेळ देण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला एक खूप आवडलं की स्पेसिफिक एक समाज न घेता आपण सगळेच
OBC कॅटेगरीतले सगळे लोक एकत्र आलेलो आहे. ह्या गोष्टीचा मला आनंद होतो आहे की कारण त्याच्यामुळे काय होतं, कुठल्याही कार्यक्रमाला जे स्वरूप आहे ते मोठ्या स्वरूपाचं तो कार्यक्रम होऊ शकतो. जो छोटेखानी असतो तो मोठा होतो आणि मग त्याचा दर्जा वाढतो आणि त्याच्यामुळे समाजामध्ये त्याची हे पण पॉप्युलॅरिटी पण वाढते की नाही असे लोक आहे, असा वर्ग आहे जे बाकीच्या वर्गांमध्ये होतं ते आपल्या वर्गामध्ये पण होईल आणि त्याची कुठेतरी दखल घेतली जाते. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण मोठ्या उपस्थितीने इथे आलेलो आहे आणि समाजातून 18 पगड जाती सर्व समाज आणि सर्वांनी एकत्र येऊन एक समानतेचा बंधुतेचा संदेश इथे दिला जातो. त्यामुळे हे कार्यक्रम होणे फार गरजेचे आहे. माझी शहरावर महिला कार्याध्यक्ष म्हणून याच्यासाठी नेमणूक झालेली आहे. खरं तर मला सातपूरमध्ये काम करण्याची इच्छा आहे. म्हणजे मी अजूनही जरी तिथे नेमणूक झाली तरी पण मला सातपूरला जेवढा वेळ देता येईल तेवढा मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करील. जयंती दलित बांधवांनीच करावी असं एक पूर्वीचं वातावरण होतं आणि त्या वातावरणातून ह्या कार्यक्रमाला एक छोट्या जागेतून आणि वेगवेगळ्या जातीच्या बंधनातून बाहेर काढून आणि जनता राज्यासारख्या मैदानावरती सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन समितीने हा उपक्रम बऱ्याच दिवसांनी राबवत आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते आणि सर्व समिती सदस्यांचं आणि प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं मी आपल्या ह्या पंचक्रोशी सातपूर पिंपळगाव तुंचाळ या पंचक्रोशी गावांतर्फे मी त्यांचं खरोखर अभिनंदन करेल. आणि महिलांना अमेरिकेच्या पहिला मताचा अधिकार जो मिळाला तो भारतात मिळाला. ही सगळी पुण्य कोणाची? बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी काम केलं. बाबासाहेबांनी फुलेंना गुरु मानल्यामुळे त्यांचं जे अधुरं काम होतं ते त्यांनी पुढे नेलं आणि त्यांना महिलांनी अधिकार मिळवून दिले. ज्योती जन्मोत्सव हा साजरा होत आहे. तरीसुद्धा या कार्यक्रमाच्या ज्या कोर कमिटी असेल त्यांनी यावेळेसचं नियोजन योग्य करावं व आम्हाला सगळ्यांना त्यात सामावून घ्यावं एवढीच विनंती त्यांना करतो. माझे मार्गदर्शक सन्माननीय शिवाजी काळेसाहेब, काळू काळेसाहेब, पोपटराव जेजूरकर आणि प्रकाशदादा महाजन असेल, आमचा प्रकाश खैरनार असेल, राजाभाऊ पाटील असेल, राजाभाऊ खताळे असेल, हे जे जबाबदारी माझ्यावर देतील ते आम्ही स्वीकारण्याला तयार आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जे माझ्या लायकीचं असेल मी तन मन धनाने तुमच्यासोबत राहील अशी ग्वाही देतो आणि फिजिकली काही काम सांगा मी तयार आहे. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. उगवलेले आहेत ते तर आहेच, ज्यांना उगवायचं आहे ते पण आहेच, पण ज्यांना मावळायचं आहे ते इथं नाही. त्यामध्ये बरेचसे विद्यमान नगरसेवक काय असतील, काही आपले प्रथम नागरिक पण असतील, जे काय असेल. परंतु मला असं सांगायचं आहे, एक सूचना करायची आहे. ती सूचना माझ्या मनातून या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत झालेल्या वक्तव्यामधून सूचना कमी आलेल्या आहेत. महापुरुषांचे चरित्र आपण ऐकलेले आहे, दरवर्षी ऐकतो आहोत, त्यातून आपण प्रबोधन घेत आहोत. मात्र हा कार्यक्रम कसा मोठा होईल असा प्रेम जिव्हाळा मला सांगण्यासाठी मी आतुर होतो. आणि ठीक आहे, माझा नंबर आला इथे आणि मला वाटतं आज काही नंबर तरी मी अतिक्रमण करून इथं येणार होतो. अतिक्रम केल्याशिवाय पेपरला बातम्या येत नाहीत, माणूस प्रसिद्ध होत नाही, पोलीस गाड्या पण येत नाहीत. ठीक आहे, काय हरकत नाही. हा कार्यक्रम वाढण्यासाठी मी प्रकाश महाजन आणि आजी माझी अध्यक्षांना विनंती करतो. आतापर्यंत 16-17 या कार्यक्रमाला वर्ष झालेले असतील जयंती उत्सवाला, गुरु शिष्य जयंतीला. मात्र आतापर्यंत स्मरणिका या सर्व कार्यक्रमात एक लेखाजोखा आपण प्रसिद्ध केलेला नाही. आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी नमस्कार करतो. प्रथमतः सातपूर पंचक्रोशीमध्ये आपण सर्वजण साक्षीदार आहात, पाहत आहात. मग तो शिवजन्मोत्सव समिती असेल, गुरु शिष्य जयंती समिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, अतिशय उल्हास आणि जल्लोषात मोठ्या वातावरणात या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये पार पडत असते. सर्वांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व कमिटीचं स्वागत करायचं आहे. कारण की पंचक्रोशीमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता अतिशय छान प्रकारे काम आणि अतिशय छान प्रकारे कार्यक्रम आपल्या ठिकाणी राबवले जातात. मी या ठिकाणी भाषण करायला उठलो नसून एक सूचना मांडण्यासाठी मी उठलो होतो. परंतु आजच्या मीटिंगमध्ये मी बघितल्या सूचनांचा प्रभाव थोडा कमी पडला. कृपया जर सूचना जास्त आल्या असत्या तर जास्त आनंद वाटला असता. परंतु आपल्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने कार्यक्रम उठावदार करण्यासाठी सर्व जे आपण जयंती साजरी करतो, ज्यांच्यासाठी करतो, त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जर आपण चित्रफीत आपण तयार करून, छोट्या छोट्या डॉक्युमेंटरी तयार करून जर त्या आपण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम घेणार आहे त्या ठिकाणी आपण व्यासपीठावर
तो मांडू शकलो किंवा आपण चौकामध्ये जशा ज्यावेळेस प्रचारांच्या वेळेस रॅली फिरवतो, हे करतो आपण डेस्क लावून ज्या हे करतो, त्याच्यातून खऱ्या अर्थाने आणि त्याही पलीकडे जाऊन जर खरोखर आपण म्हटलं शाळेमध्ये जाऊन पालकांपर्यंत पोहोचून आपण जर या महापुरुषांबद्दल प्रश्नमंजुषा राबवली तर खऱ्या अर्थाने त्यांच्या चौक्यामध्ये किती त्यांचे विचार रुजले आहेत त्याच्या पण परिस्थिती आपल्यासमोर येईल. उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करेल की अध्यक्षपदासाठी जे इच्छुक असतील त्यांनी हात वर करून आपलं नाव पहिले सुचवायचं आहे. त्यानंतर कार्याध्यक्षपदासाठी ज्या महिला भगिनी किंवा पुरुष बंधू हे इच्छुक असतील त्यांनी नाव सुचवायचं आहे. त्यानंतर उपाध्यक्ष पुरुष, उपाध्यक्ष महिला याच्यासाठी सुद्धा आम्ही नावं घेणार आहोत. त्यानंतर सरचिटणीस असतील, खजिनदार असतील, सहचिटणीस असतील आणि प्रसिद्धी प्रमुख असे जे 8-9 प्रमुख पदं असतात त्यांच्यासाठी उपस्थितांकडनं आम्हाला नाव येणं अपेक्षित आहे. म्हणजे निश्चितच नावं आल्यानंतर कोर कमिटीची मीटिंग होऊन त्याच्यातून सर्वांचा विचार विनिमय घेऊन त्या पदासाठी योग्य तो न्याय देण्याचा निश्चितच कोर कमिटी प्रयत्न करेल. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.